आज बिल ऑफ मटेरियलचा हा दुसरा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये सोप मॅन्युफॅक्चरिंग हा टॉपिक आपण घेतलेला. सोप म्हणजे साबण, साबणाचं मॅन्युफॅक्चरिंग, साबण बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागतं आणि त्या मटेरियल पासून साबण कोणकोणत्या मटेरियल पासून किती प्रमाणामध्ये तो बनतो याचा एक फॉर्म्युला आपण उदाहरणादाखल इथे घेतलेला. बरोबर, त्याच आपण हा टॉपिक बघू. Journalize the following transaction in the books of GST 8 soap manufacturing dash करून your name for the year ended 31 मार्च 2019. हा आपला आजचा प्रॉब्लेम आहे. आपल्या स्टेप्स आपल्या ठरलेल्या आहेत. कशा स्टेप्सने आपल्याला जायचंय ते आपलं ठरलंय का. क्रिएट ऑल रिक्वायर्ड लेजर्स, क्रिएट ग्रुप, नंतर मग ग्रुप मध्ये 2 ग्रुप आपल्याला तयार करायचे, रॉ मटेरियल, फिनिश गुड्स, परचेस ऑल आयटम, सगळे आयटम परचेस करायचे. कोणते आयटम परचेस करायचे तर रॉ मटेरियलचे जे आपल्याला फिनिश गुड्स तयार करण्यासाठी लागणार आहे. आणि क्रिएट मॅन्युफॅक्चरिंग वाउचर आपल्याला क्रिएट करायचं आणि बिल ऑफ मटेरियलची एंट्री आपण पास करणार आणि बिल ऑफ मटेरियलची एंट्री पास करून आपण फिनिश गुड्स काय करणार तयार करणार. अशा पद्धतीने आपण ह्या स्टेप्सने आपण पुढे जाणार आहोत. आता आपण आपली कंपनी तयार करू. या नावाची GST 08 सोप मॅन्युफॅक्चरिंग युअर नेम या नावाने आपण कंपनी तयार करू. हा GST नंबर आपण त्या कंपनीसाठी टाकू. टॅली मी ओपन करतोय. टॅली ओपन झालं. टॅली ओपन झाल्यानंतर बाय डिफॉल्ट एक कंपनी ओपन आहे. ती कंपनी आपण काय करणार बंद करणार, शट कंपनी, आणि आपली नवीन कंपनी इथे तयार करणार. क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनी मध्ये GST-08 सोप मॅन्युफॅक्चरिंग आणि युअर नेम या नावाने आपण कंपनी तयार केली. ऍड्रेस आपल्याकडे नाही, आपण ऍड्रेस स्किप करतोय, पण आपल्याला स्टेट टाकणं हे महत्वाचं असतं, गरजेचं असतं. आपली ही कंपनी महाराष्ट्रातली असल्यामुळे एम प्रेस करतो आणि महाराष्ट्र स्टेट मी इथं निवडतो. बघा, महाराष्ट्र स्टेट निवडलं. फोन नंबर, मोबाईल नंबर ह्या पण गोष्टी माझ्याकडे नेहमी स्किप करतो. आता आपल्याला इथं फायनान्शियल इयरची स्टार्टिंगची डेट टाकायची 31/3/19 ही आपली एंडिंगची डेट आहे, म्हणजे 1/4/18 ही आपली स्टार्टिंगची डेट असेल. बुक्स बिगिनिंग फ्रॉम सेम डेट. बाकीच्या फील्डवर आपण एंटर देऊ, स्किप करू आणि ही कंपनी काय करू तयार. कंपनी तयार केल्यानंतर पहिला पर्याय त्याच्यामध्ये तो म्हणजे त्या कंपनीसाठी आपण GST ऍप्लिकेबल करू. त्याच्यासाठी आपल्याला फीचर्स मध्ये जावं लागेल. F11 फीचर्स इथे गेलो, तिथं स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन याच्यावर गेलो. त्याच्यामध्ये इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST यस म्हटलं. सेट अल्टर GST डिटेलला पण आपण काय म्हणणार यस म्हणणार. बघा, यस म्हटल्यानंतर तो त्या कंपनीचे GST चे डिटेल आपल्याला मागतोय, किंवा GST चे डिटेल आपण इथं टाकू. महाराष्ट्र स्टेट, रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, आणि GST नंबर आपल्याला इथं विचारला, आपण GST नंबर इथं टाकणार आहोत. बघा, इथं आपल्याकडे GST नंबर आहे 27 AAB या क्रमांकाचा आपला GST नंबर आहे. मी तो टाईप करून घेतो. 27 ABU PK 5147 M1ZW असा माझा GST नंबर आहे. तो मी त्या कंपनीसाठी टाकणार आहे. बघ, इथे मी तो टाकतोय. बघ, टाकला मी, एंटर दिला. ऍप्लिकेबल फ्रॉम आपली जी कंपनी ज्या पासून तयार आहे त्या डेट पासून ऍप्लिकेबल राहणार. मंथली GSTR1 मंथली असेल. इनवाइस व्हॅल्यू बाकीच्या ठिकाणी एंटर द्या. बाकी आपल्याला काही सेटिंग याच्यामध्ये करायचं नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ते GST चे डिटेल आपल्या कंपनीला लागू. बाकी आहे तसे सेटिंग ठेवून आपण हा स्क्रीन सेव्ह करतो. ऍक्सेप्ट यस म्हणतो. जा. आता GST चा नंबर आपण आपल्या कंपनीला
दिलेला आहे आणि जीएसटी चे डिटेल आपण त्याच्यामध्ये टाकले आहे. आता जाऊ पुढच्या भागाकडे. आपण बघा, प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला सांगितलंय की आता आपल्याला काही अकाउंट्स तयार करायचे. क्रिएट फॉलोइंग लेजर अकाउंट्स, नेहमीच परचेस, सेल्स, कॅपिटल, बँक ऑफ इंडिया, सीजीएसटी, आयजीएसटी आणि एक टिल्लू राम अँड सन्स नाशिक हे सनरी क्रेडिटर्स आणि दुर्गेश लिमिटेड मुंबई हे डेटरचं अकाउंट आपल्याला तयार करायचं. करू आपण आपल्या याच्याकडे जाऊ. पहिलं परचेसचं लेजर तयार करू. अकाउंट इन्फो, त्याच्यामध्ये लेजर, क्रिएट परचेस अकाउंट, त्याला परचेस ग्रुप मी निवडला. इथून परचेस ग्रुप घेतला, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला येस म्हटलं, जीएसटी डिटेल नो म्हटलं आणि हे अकाउंट काय केलं, सेव्ह केलं. त्यानंतर पुढचं लेजर आहे सेल्स लेजर. सेल्स पण तयार करू. सेल्स अकाउंट, त्याला सेल्स ग्रुप घ्यायला लागेल. सेल्स ग्रुप मी निवडला इथून. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, जीएसटी नो आणि इथून टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडून आपण हे पण अकाउंट काय करू, सेव्ह करू. झालं, सेलचं झालं. पुढे कॅपिटलचं लेजर आपल्याला तयार करायचं. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट, त्याला कॅपिटल ग्रुप मी घेतोय. बघा इथं पहिल्याच नंबरला कॅपिटल अकाउंट ग्रुप आहे, घेतला. त्याला कोणतंही सेटिंग नाहीये, बाकी एंटर एंटर देऊन तुम्ही ते पण लेजर काय करा, सेव्ह करा. पुढचं लेजर आपल्याकडे बँक ऑफ इंडिया. बँक अकाउंटच्या अंडर ती येईल. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक अकाउंटच्या अंडर बी प्रेस केला. पहिलंच ग्रुप आहे बँक अकाउंट, तो निवडला. बाकी ठिकाणी मी टिल्ला एंटर देऊन ते पण अकाउंट आपण काय करू, सेव्ह करू. झालं, बँकेचं पण लेजर तयार झालं. पुढचे जीएसटी चे लेजर आहे सीजीएसटी, एचजीएसटी, आयजीएसटी. तुम्हाला चांगल्या पद्धतीने परिचित आहे या लेजर कसे तयार करायचे. मग आपण पहिले सीजीएसटी करू. सीजीएसटी, ड्युटी अँड टॅक्सेस, त्याला जीएसटी लिस्ट ऑफ ड्युटी मध्ये, टाइप ऑफ ड्युटी मध्ये हा सेंट्रल टॅक्स असल्यामुळे सेंट्रल टॅक्स आणि लेजर सेव्ह. एचजीएसटी, एचजीएसटी मध्ये ड्युटी अँड टॅक्स हा ग्रुप. टाइप ऑफ ड्युटी मध्ये जीएसटी निवडला. हा स्टेट टॅक्स असल्यामुळे मी स्टेट टॅक्स इथून घेतोय टॅक्स टाइप मध्ये आणि एंटर एंटर देऊन आपण अकाउंट आपण काय केला, सेव्ह. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे आयजीएसटी. त्याला पण ड्युटी अँड टॅक्स, टाइप ऑफ ड्युटी जीएसटी आणि हा इंटिग्रेटेड टाइप आहे टॅक्सचा म्हणून त्याला इंटिग्रेटेड टॅक्स निवडला आणि ऍक्सेप्ट करून आपण हे पण अकाउंट काय केलं, सेव्ह केलं. पुढे जाऊ. पुढे आपल्याला टिल्लू राम अँड सन्स या नावाचं आपल्याला अकाउंट तयार करायचंय. त्याचा जीएसटी नंबर आपल्याला दिलेला आहे, त्याचं सेटिंग आपल्याला करायचं. करू आपण. टिल्लू राम अँड सन्स या नावाने अकाउंट. काय आपला डेटर काय क्रेडिटर आहे, क्रेडिटर. सनरी क्रेडिटरच्या अंडर आपण ओपन करणार सनरी क्रेडिटर. बिल वाइज डिटेल यस, बाकी ठिकाणी एंटर. रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर आणि सेट अल्टर जीएसटीच्या ठिकाणी आपल्याला इथे जीएसटी नंबर टाकायचा. मग टाकू आपण जीएसटी नंबर. बघा इथं दिलेला आपल्याला जीएसटी नंबर, तो आपण इथं टाकतोय. काय जीएसटी नंबर आहे, 27AAA CM829Q1Z6 असा आपला याचा जीएसटी नंबर आहे. तो मी जीएसटी नंबर इथे टाकतोय. बघा या ठिकाणी मी जीएसटी नंबर टाकला, एंटर दिला. काहीतरी चूक झालेली आहे त्याच्यामध्ये, बघून घेऊ आपण एकदा काय चूक झालेली. तर AAACM829Q1Z6 14च डिजिटचा आहे. काहीतरी एक डिजिट त्याच्यामध्ये राहिलेला आहे ऍक्च्युली. ठीक आहे, राहिलेला आहे तर आपण एखादा डिजिट त्याच्यामध्ये ऍड करू.
इनव्हॅलिड जीएसटी फॉर्मॅट तो म्हणतोय, आहे तसं ठेवलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट तयार झालं. पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे दुर्गेश लिमिटेड मुंबई. त्याचा पण जीएसटी नंबर आपल्याला दिलेला आहे. करू आपण दुर्गेश लिमिटेड मुंबईचा अकाउंट इथं तयार. डेटरच्या अंडर आहे सनरी डेटर्स, म्हणून सनरी डेटर्स हा ग्रुप मी इथून निवडतोय. सनरी डेटर्स, बिल वाईज डिटेल यस, जीएसटी डिटेल रेग्युलर टाइप आहे जीएसटीचा, आणि जीएसटी नंबर आपल्याला इथं टाइप करायचा. बघा जीएसटी नंबर आपण टाइप करतोय. त्याचा काय जीएसटी नंबर आहे? 27 AVE PK0244K1ZN असा आपला जीएसटी नंबर आहे. मी आपल्या टॅलीमध्ये टाइप केला तो. सेट अल्टर जीएसटी ला यस म्हणा आणि तिथं बघून घ्या झाला का नाही. तुम्हाला डायरेक्ट तिथं जीएसटी नंबर मिळणार नाहीये. सेट अल्टर जीएसटी देऊन या ठिकाणी तुम्हाला जीएसटी नंबर टाकावा लागणार आहे. बरोबर, माझ्या या मशीनला सेटिंग आहे ओरिजिनल टॅली असल्यामुळे मला डायरेक्ट ऑप्शन तिथं दिलेला आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि हे पण अकाउंट काय केलं? सेव्ह केलं. पुढे जाऊ आपण. पुढचं कोणतं अकाउंट आहे ते बघू. बर, पुढचा अकाउंट आहे मनीषा एंटरप्राइजेस, सनरी डेटरच्या अंडर. त्याचा पण जीएसटी नंबर आपल्याला इथं दिलेला आहे. मनीषा एंटरप्राइजेस. मनीषा एंटरप्राइजेसचा जीएसटी नंबर मी टाइप करून घेतो. 27CS7220H1ZR अशा पद्धतीचा हा जीएसटी नंबर आहे. मी हा टाइप केला. टॅली मध्ये मला आहे मनीषा एंटरप्राइजेस सनरी डेटरच्या अगेन्स्ट मला तयार करायचंय. जातो टॅली मध्ये. मनीषा एंटरप्राइजेस सनरी डेटरच्या अगेन्स्ट, बिल वाईज डिटेल यस, स्टेट महाराष्ट्र, रेग्युलर टाइप आहे. जीएसटी नंबर इथे मी देतोय, किंवा मग इथं न देता तुम्ही सेट अल्टर जीएसटी ला यस देऊन इथं तुम्ही देऊ शकता. तुम्हाला डायरेक्ट सेट अल्टर जीएसटी डिटेल येईल तिथं, त्याच्यात तुम्ही टाका. तो घेतला आणि हे पण अकाउंट आपण काय करू? सेव्ह करू. झालं, हे पण आपलं अकाउंट सेव्ह झालं. आता आपण जातोय पुढच्या भागाकडे, पुढच्या अकाउंटकडे. लेबर चार्जेसचा अकाउंट तयार करायचं आणि एक पॉवर चार्जेस. लेबर चार्जेस, कारण की कोणताही मॅन्युफॅक्चरिंग करायचं लेबर लागणार आहे, मशिनरी लागणार आहे, त्याच्यासाठी पॉवर लागणार आहे. त्याच्यामुळे लेबर चार्जेस आणि पॉवर चार्जेस हे दोन अकाउंट आपण तयार करतोय. त्याला 18% जीएसटी, त्याचा HSN कोड पण आपल्याला इथं दिलेला आहे. करू आपण तयार लेबर चार्जेस. लेबर चार्जेस डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट येईल. लेबर चार्जेस डायरेक्ट एक्सपेन्सेस, इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. सेट अल्टर जीएसटी ला काय द्यायचं? इथं यस म्हणायचंय. इथं डिस्क्रिप्शन, HSN कोड आपल्याला दिला. HSN कोड 998733 998733. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस टॅक्सेबल सर्वात शेवटचा ऑप्शन निवडायचा, परचेस टॅक्सेबल. आणि कोणती सर्व्हिस असेल तर त्याचा इंटिग्रेटेड टॅक्स किती असतो? 18%. म्हणून 18% मी निवडतोय. 9% सेंट्रल आणि 9% स्टेट. ही सर्व्हिस आहे म्हणून टाइप ऑफ सप्लाय मध्ये सर्व्हिस मी निवडतो आणि हे अकाउंट आपण काय करू? सेव्ह. लेबर चार्जेस नंतर पॉवर चार्जेस. पॉवर चार्जेस तो पण डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू नो. सेट अल्टर जीएसटी यस. इथं डिस्क्रिप्शन मध्ये पॉवर चार्जेस मी टाइप करतो. त्याचा HSN कोड आपल्याला दिलेला आहे बघा, 902830 903820. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस टॅक्सेबल सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे परचेस टॅक्सेबल, तो निवडला.
आणि इंटिग्रेटेड टॅक्स किती 18%. सर्व्हिस म्हटलं का 18% त्याचं ठरलं, त्यात काही स्लॅब नाही. आणि ही काय सर्व्हिस आहे म्हणून टाइप ऑफ सप्लाय मध्ये मी सर्व्हिस देऊन हे पण अकाउंट काय केलं, सेव्ह. पुढे जाऊ. पुढचं अकाउंट आपल्याला करायचं वर्षा एंटरप्राइजेस. वर्षा एंटरप्राइजेस या सनरी क्रेडिटरच्या अगेन्स्ट, पण त्याच्या अगोदर त्याचा जीएसटी नंबर मी टाइप करून घेतो इथं 27 COYPS 7470 A1ZA असा हा आपला जीएसटी नंबर आहे त्याचा. बघा वर्षा एंटरप्राइजेस सनरी क्रेडिटरच्या अगेन्स्ट आपल्याला ओपन करायचे. वर्षा एंटरप्राइजेस सनरी क्रेडिटर्स यस प्रेस केला, त्यातून सनरी क्रेडिटर्स मी निवडलं. बेंटेन बिल बाय डिटेल यस ठेवलं. महाराष्ट्र स्टेट, रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर आणि तुम्ही जीएसटी नंबर टाइप करा. बघा झालं. सेट अल्टर जीएसटी ला येस करून तुम्ही बघून घ्या. बघा जीएसटी नंबर इथं आलेला आहे, तुम्हाला इथेच टाकायचा आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे पण लेजर काय झालं, तयार झालं. पुढचं लेजर आपल्याला तयार करायचंय. पुढचं लेजर आहे MSDCL. MSDCL त्याला पण आपल्याला इथं जीएसटी नंबर दिलेला आहे. MSDCL ला जाऊ आपण. MSDCL हे सुद्धा सनरी क्रेडिटरच्या अगेन्स्ट बिल बाय डिटेल यस आहे. स्टेट महाराष्ट्र आहे. जीएसटी IN दिला आपल्याला इथं, तोच टाकायचा आहे. सेट अल्टर जीएसटी ला यस करून बघून घ्या. इथं आपला रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर आणि जीएसटी नंबर इथं आलेला आहे. आणि अकाउंट काय केलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण लेजर तयार झालं. हे शेवटचे जे दोन लेजर होते ते कोणाचे सर्व्हिस देणार, जे लेबर चार्जेसची सर्व्हिस देतोय वर्षा एंटरप्राइजेस आणि पॉवर चार्जेसची सर्व्हिस देणार आहे MSDCL. त्या कॅश सर्व्हिस जरी असल्या तरी आपल्याला जीएसटी मध्ये त्यांचे अकाउंट काय करावं लागतात, ओपन करावे. त्यांचा जीएसटी नंबर आपल्याला गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करावा लागतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याला दोन ग्रुप इथं तयार करायचे. दोन ग्रुप कोणते कोणते, स्टॉक ग्रुप तयार करायचे, रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स. जाऊ आपण आपल्या टॅलीकडे. इथून बाहेर पडतो अकाउंट क्रिएशन मधून. आता आपल्याला जायचंय ते इन्व्हेंटरी इन्फो कडे. इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक ग्रुप पहिलाच ऑप्शन. स्टॉक ग्रुपला एंटर दिला, क्रिएट. इथून क्रिएट करा. कोणते कोणते, रॉ मटेरियल, अंडर प्रायमरी शुड क्वांटिटी ऍडेड यस म्हणा. सेट अल्टर जीएसटी डिटेल काही नाही, तिथं नो म्हणायचं. सेट अल्टर जीएसटी डिटेल हे स्टॉक आयटमला देतो आपण, ग्रुपला नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं. रॉ मटेरियल नंतर फिनिश गुड्स. फिनिश गुड्स रॉ प्रायमरीच्या अंडर शुड क्वांटिटी ऍडेड यस आणि जीएसटी ला नो. ऍक्सेप्ट यस झाले. दोन्ही ग्रुप आपले काय झाले, तयार झाले. ग्रुप तयार झाल्यानंतर मी बाहेर पडतोय, गेटवे ऑफ टॅली मध्ये येतोय. पुढे काय करायचं आपल्याला, पुढे करायचं आपल्याला याचे हे वेगवेगळे स्टॉक आयटम्स आपल्याला इथं तयार करायचे. बघा, कलर पिकल, डोरोमॉट पावडर, परफ्यूम, सॉल्ट, सोडा, स्लरी, एवढे मटेरियल आपल्याला इथं लागणार आहे. एवढं रॉ मटेरियल आपल्याला साबण बनवण्यासाठी लागणार आहेत. मी हे मटेरियल इथं थोडंसं टाइप करून घेतो, म्हणजे मग आपल्याला कॉपी करून घेता येईल. कलर पिकल हे पण लागतं. डोरोमॅट पावडर, परफ्यूम, साल्ट, सोडा आणि स्लरी. बर, आता हे जे सगळे जे आयटम आहेत बघा, हे आयटम पहिला आहे आपला केजी मध्ये, दुसरा केजी मध्ये आहे, ग्रॅम मध्ये आहे आणि बाकी सगळे केजी मध्ये आहे. आणि आपला सोप साबण जो तयार होणार आहे फिनिश गुड्स, तो त्याला 2 युनिट्स आहे. एक पॅकेट आहे आणि एक केजी आहे.
बरोबर, 2 युनिट्स आहे. म्हणजे तो पॅकेट मध्ये पण मोजल्या जाणार आणि केजी मध्ये पण मोजल्या. केजी लाच पॅकेट म्हटलेलं आहे आणि 10 केजीचा एक कार्टून तयार होणार आहे त्याचा. म्हणजे आपण त्याला मल्टिपल युनिट्स इथं वापर करणार. मल्टिपल युनिट्स आपल्याला काय होणार आहे, वापर होणार. मग मी आता पहिले आपले रॉ मटेरियलचे स्टॉक आयटम्स तयार करून घेतो. रॉ मटेरियलला जाऊ. पहिला कलर पिकल, इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम्स, त्याच्यामध्ये क्रिएट ऑप्शन दिला. क्रिएट मध्ये पहिला स्टॉक मी देतो इथं कलर पिकल. बघा, कलर पिकल हा केजी मध्ये आहे. कलर पिकल तो काय रॉ मटेरियल आहे, त्यामुळे रॉ मटेरियल मध्ये घेऊ आपण त्याला. रॉ मटेरियल युनिट्स आपण तयार केलेले नाही, तयार करू वेळेवर. अल्टर सी देऊन केजी, किलोग्राम, फॉर्मल नेम तेच आहे. नंबर ऑफ डेसिमल प्लेस याला आपण 2 डेसिमल ठेवू, कारण की अर्धा किलो पण येतो. बरं, एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं. सेट अल्टर जीएसटी डिटेल यस म्हटलं. कलर पिकल त्याचं नाव आपण इथे टाईप केलं. HSN कोड आपल्याला दिलेला असेल तर टाका, अदरवाईज तुम्ही स्किप करा. मी एक 1 2 3 4 टाईप करून देतो. तुम्हाला दिलेला आहे पण तरी पण आपण तो बघ दिलेला आहे. आहे 4102 दिला आपल्याला HSN कोड. मग देऊ आपण इथे जो आहे तो टाकू 4102. एंटर दिला. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल आणि इंटिग्रेटेड टॅक्स किती आहे 5%. बघा याला 5% परचेसिंग, 2.5%. ठीक आहे. आणि टाइप ऑफ सप्लाय काय इथे येईल, गुड्स. झाला, हा आपला स्टॉक आयटम काय झाला तयार. पुढचा डोरोमॅट पावडर आपण तयार करणार आहोत. बघा डोरोमॅट पावडर टाइप केलं इथं. रॉ मटेरियल आहे म्हणून रॉ मटेरियल ग्रुप घेतला. केजी मध्येच मोजल्या जाते. ऍप्लिकेबल जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अल्टर जीएसटी यस. इथे डोरोमॅट पावडर दिलं. HSN कोड आपल्याला दिलेला आहे 2518 2518 असा त्याचा HSN कोड आहे. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल आणि किती पर्सेंट आहे 12% मध्ये आहे हा. 6% CGST आणि 6% HGST. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडून आपण स्टॉक आयटम काय करू, आपण सेव्ह करू. त्याच्यानंतर पुढचा आहे परफ्यूम. बघा परफ्यूम पुढचा स्टॉक आयटम आहे परफ्यूम. परफ्यूम मी टाइप केलं अंडर रॉ मटेरियल. इथं काय आहे ग्रॅम, हा ग्रॅम मध्ये आहे म्हणून आता नवीन स्टॉक युनिट्स आपल्याला तयार करायला. अल्टर सी ग्रॅम. ठीक आहे. फॉर्मल नेम, डेसिमल प्लेस याला पण 2 आपल्याला द्यावं लागेल. ऍक्सेप्ट यस म्हटलं. सेट अल्टर जीएसटी ला आपण यस म्हणू. इथं त्याचं नाव देऊ परफ्यूम. HSN कोड आपल्याला दिलेला आहे 330 300 340 30040. बघा असा त्याचा HSN कोड आहे. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल आणि इंटिग्रेटेड टॅक्स किती आहे 12%. याला 12%, 6% स्टेट आणि 6% सेंट्रल. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स घ्या आणि हे पण स्टॉक आयटम आपण काय करू सेव्ह. पुढे जाऊ. पुढचा स्टॉक आयटम आपल्याला तयार करायचा साल्ट. साल्ट म्हणजे थोडक्यात मीठ आहे ना. साल्ट एंटर दिला. युनिट अंडर प्रायमरी रॉ मटेरियल युनिट्स त्याला केजी आहे, किलोग्राम आहे. ऍप्लिकेबल आहेत सेट अल्टर जीएसटी ऍप्लिकेबल यस. इथं आपण त्याचं नाव देऊ, HSN कोड देऊ 2501 2501 असा त्याचा HSN कोड आहे. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल म्हणू. इंटिग्रेटेड टॅक्स 5%. मिठाला फक्त 5% GST आहे. आणि टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स घेऊन तो पण स्टॉक आयटम काय करू सेव्ह. जा. पुढचा स्टॉक आयटम आहे सोडा. बघा सोडा
अंडर रॉ मटेरियल, हे पण रॉ मटेरियल आहेत, युनिट्स केजी, सोडा पण किलोग्राम मध्येच आहे. सेट अल्टर जीएसटी यस म्हटलं, डिस्क्रिप्शन मध्ये सोडा नाव टाइप केलं, HSN कोड 281512 बरोबर. आणि कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल रेट 5%, सोडा 5% मध्ये येतो, 2.5% HGST CGST. आणि टाइप ऑफ सप्लाय गुड्स निवडून हे पण स्टॉक आयटम आपण काय करू, सेव्ह. पुढचा स्टॉक आयटम आपल्याकडे स्लरी. स्लरी पण आपल्याला लागत असते, स्लरी. मग स्लरी मी इथं टाइप करतो. रॉ मटेरियलच्या अगेन्स्ट त्याला पण केजी आहे, किलोग्राम. सेट अल्टर जीएसटी यस, इथं स्लरी टाइप करतो. HSN कोड स्लरीचा 84 81 82 90 असा 8090 आहे, 8090 बर. 8481 8090 असा त्याचा HSN कोड आहे. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल रेट 5% मध्ये हा सोडा येतो, 2.5% CGST HGST. टाइप ऑफ सप्लाय गुड्स निवडून आपण स्टॉक आयटम काय करा, सेव्ह. झाले आपले सगळे रॉ मटेरियलचे स्टॉक्स तयार झाले. आता शेवटचा राहिला तो म्हणजे सोप, साबण. पण साबणला डबल युनिट्स आहे, 2 युनिट्स आहे. मग आता इथं कसं करणार आपण डबल युनिट्सला, पुढच्या स्लाइड. आपल्याला डबल युनिट्स तयार करायचे म्हणजे 2 युनिट्स वापरायचे. मल्टी युनिट्स आपल्याला जर वापरायचे असेल एखाद्या स्टॉकला तर आपण ते करू शकतो. कारण की साबण किलो मध्ये पण मोजला जाईल आणि कार्टून मध्ये पण मोजला जाईल. ज्यावेळेस एखादा दुकानदार मागवेल तो काय किलो मध्ये नाही मागवणार, डायरेक्ट कार्टून मध्ये मागवेल. तो सांगेल 5 कार्टून द्या, 10 कार्टून द्या, कारण त्याला विकायचे असणार. पण ग्राहक घेताना कार्टून मध्ये नाही घेणार, तो किलो मध्ये घेईल. बरोबर आहे का? दुकानदार कार्टून मध्ये मागवेल, ग्राहकाला किलो मध्ये विकेल. त्याच्यामुळे दोन्ही युनिट आपल्याला लागणार. मग कसे तयार काय, गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, युनिट ऑफ मेजर, टाइप कंपाऊंड, हा युनिट्स आपल्याला घ्यायचा आहे. तिथं पहिले आपल्याला तो जो युनिट्स आहे तो तयार करायचा आहे. मग करू आपण, जाऊ, तुम्ही बाहेर पडतो अकाउंट क्रिएशन मधून, युनिट ऑफ मेजर मध्ये जातो. युनिट ऑफ मेजर क्रिएट मध्ये गेलो. क्रिएट मध्ये गेल्यावर टाइप आहे बघा, वरती आहे इथं टाइप. तिथं काय सिंपल आहे, पण आपला कर्सर डायरेक्ट सिम्बॉलवर आहे. आपला कर्सर आपण कधी इकडे विचारच केला नाही. प्रत्येक वेळेस युनिट क्रिएट करताना हे आलो, पण जनरली प्रत्येक युनिट हे सिंपल मध्येच तयार होतं, म्हणून तिथं तो जातच नाही. आपल्याला तिथं जायचंय तर बॅकस्पेस कीचा वापर करायचा. बॅकस्पेस की द्या, मागे गेला, मागे तिथं 2 टाइप आहे बघा युनिटचे. कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये, तो कंपाऊंड घ्या. कंपाऊंड घेतल्यानंतर फर्स्ट युनिट कोणतं घ्यायचंय आपल्याला इथे स्लाइड मध्ये दिलं. फर्स्ट युनिट काय घ्यायचं, CTN कार्टून ऑफ 10 kg. एक कार्टून कितीचं बनणार आहे, 10 किलोग्रॅमचं. मग इथं कार्टून CTN, मग CTN नाहीये तिथं, तयार करा अल्टर CTN फॉर्मल नेम कार्टून, ऍक्सेप्ट यस म्हटलं. CTN ऑफ किती केजी, 10 kg. इथं केजी ऑफ केजी आपल्याला निवडावं लागेल. कार्टून 10 kg. बघा एक कार्टून कितीचं बनणार, 10 kg. मग तुम्ही 10 kg टाकलं तर तो कार्टून, एक कार्टून त्याच्यात ऑटोमॅटिक घेऊन टाकू शकेल. बरोबर? किंवा तुम्ही एक कार्टून टाकलं तर 10 kg घेऊन टाकेल. कसं आहे तुम्ही टाका, कार्टून मध्ये टाका किंवा केजी मध्ये टाका, काय फरक पडणार नाही. आता परचेस करताना किंवा सेल करताना म्हणजे दोन्ही युनिट तुम्हाला काय करता येणार तिथं वापरता येणार. आपल्याला त्याला फॉर्म्युला देऊन टाकला आपण, एक कार्टून 10 किलोचं बनतं. मग त्याला हे दोन्ही युनिट लागू झाले, केजी पण युनिट झालं, कार्टून पण झालं. ओके, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं माझं हे तयार झालं.
युनिट तयार झालं, बघून घ्या डिस्प्ले मध्ये. हे बघा, कार्टून ऑफ 10 kg आहे ना, बाहेर पडतो मी. समजलं कसं तयार करायचं? कंपाऊंड मध्ये तयार करायचं. कंपाऊंड मध्ये जाण्यासाठी बॅक स्पेस देऊन वरती जायचं आणि मग कंपाऊंड युनिट तुम्हाला तिथे येईल. यातून बाहेर पडतो. पुढे जाऊ आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला परत मागच्या स्लाइडवर यायचंय. अजून आपल्याला सोप बनवायचं बाकी आहे. सोप, साबण हे फिनिश गुड्सच्या अंडर आपल्याला बनवायचे. 3401 त्याची काय आहे HSN कोड आणि त्याचा 18% GST रेट. जाऊ आपण तयार करू. अजून आपल्याला स्टॉक आयटम तयार करायचा आहे. इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम क्रिएट. बघ कोणता? सोप फिनिश गुड्सच्या अगेन्स्ट येईल, अंडर फिनिश गुड्स आणि युनिट्स काय आला त्याला? कार्टून ऑफ 10 kg. कार्टून ऑफ 10 kg ऍप्लिकेबल. GST ऍप्लिकेबल यस. सेट अल्टर GST डिटेल यस म्हटलं. इथे आपण त्याला त्याचं नाव देऊ डिस्क्रिप्शन मध्ये. सोप HSN कोड 3401 ऑन व्हॅल्यू. टॅक्सेबिलिटी मध्ये टॅक्सेबल इंटिग्रेटेड टॅक्स किती याचा? 18%. बरोबर. म्हणजे आपला प्रॉडक्ट तयार होतो त्याच्यासाठी जे माल लागतो तो वेगवेगळ्या रेटचा आपण परचेस करतो आणि फिनिश गुड्स तयार झाल्यावर सेल करताना आपल्याला 18% त्याला GST आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपलं सगळंच 18 होतं. आता याच्यामध्ये वेगवेगळं आहे. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स घ्या आणि हा पण स्टॉक काय करा? सेव्ह करा. झाले आपले सगळे स्टॉक आता तयार झालेले आहेत. मी या स्टॉक क्रिएशन मधून बाहेर येतो. गेट ऑफ टॅली मध्ये आलो. टॅली मध्ये आल्यानंतर आपण आता पुढे जाऊ. आपण हे तर तयार केलं. मल्टी युनिट्स आपण तयार केले. आता फॉर असेंबल 1 kg सोप फॉलोइंग रॉ मटेरियल विल बी रिक्वायर्ड. 1 किलो सोप बनवण्यासाठी खालीलपैकी रॉ मटेरियल आपल्याला वापरायचा. आता प्रश्न असा झाला का इथं 100 ग्रॅम थोडक्यात कलर पिकल किती लागणार आहे? 100 ग्रॅम लागणार आहे फक्त. डोरामेट पावडर किती लागणार? 100 ग्रॅम. आपण काय झालं, आपल्याकडून एक चूक झालेली की आपण डेसिमल प्लेस 2च दिले. आपल्याला डेसिमल प्लेस किती पाहिजे होते? 3 पाहिजे होते ऍक्च्युअली. ते मग आपल्याला ते जे सगळे स्टॉक आयटम आहे ते एकदा एडिट करून घ्यावा लागते आणि त्यांचा डेसिमल प्लेस आपल्याला वाढवावा लागेल कारण की आपल्याला ग्रॅम मध्ये पण ते द्यायचंय. मग जाऊ आपण पुन्हा. कारण की जर तुम्ही इथं गेलं तर 10 ग्रॅम येईल, 100 ग्रॅम आलं पाहिजे. मग इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम, अल्टर, कलर पिकल, एंटर दिला आपल्याला. नाही, एक मिनिट याच्यात नाही बदल करायचा आपल्याला. बदल कुठं करायचा आहे तर युनिट्स मध्ये. बघा युनिट्स ऑफ मेजर, युनिट्स मध्ये अल्टर, कार्टून याला पण 3 डेसिमल देऊन ठेवू, काय हरकत नाही. डेसिमल दिल्याने फरक पडत नाही. ग्रॅम किती घेणार आहे आपण? 2 घेतले, बरं ठीक आहे 2, काय हरकत नाही. केजी ला आपल्याला 3 डेसिमल घ्यावा लागेल. किलोग्रॅमला किती घ्यावं लागेल? 3 डेसिमल. ऍक्सेप्ट यस म्हटलं. जा डेसिमल प्लेस आपण बदलले त्यांचे. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आता आपल्याला इथं ते घेत आहे. फॉर असेंबल 1 kg सोप फॉर फॉलोइंग मटेरियल विल बी रिक्वायर्ड. खालील मटेरियल 1 किलो सोप बनवण्यासाठी लागणार. मग कसं बनवणार आपण? कसं मॅन्युफॅक्चर करणार? तर आपल्याला त्या सोप जो बनवलेला आहे, आयटम बनवलेला आहे, तो आपल्याला बदल अल्टर करावा लागेल. त्याला बिल ऑफ मटेरियल सेट करावा लागेल. बिल ऑफ मटेरियल फॅसिलिटी सेट करावं लागेल आणि ती बिल ऑफ मटेरियल फॅसिलिटी सेट केल्यानंतर मग तिथं हा फॉर्म्युला तिथं द्यावा लागेल का ह्या फॉर्म्युल्याने आपला 1 किलो साबण बनणार. बरोबर. मग जाऊ आपण अल्टर मध्ये. टॅलीच्या इन्व्हेंटरी इन्फो मध्ये स्टॉक आयटम्स, त्याच्यामध्ये अल्टर. कोणता अल्टर करायचा? फिनिश गुड सोप. अल्टर केल्यानंतर इथं काय प्रेस करायचं आपल्याला? F12. बघा F12 प्रेस केलं. F12 प्रेस केल्यानंतर सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे इनेबल कंपोनंट लिस्ट बिल ऑफ लिस्ट डिटेल. त्यालाच कंसात बिल ऑफ मटेरियल म्हटलं. तिथं काय करायचं तुम्हाला? यस करायचंय.
मी यस केलं, एंटर दिला. बाकी तर आहे तसंच आहे, फक्त आता इथे एक ऑप्शन आला, अल्टर कंपोनंट्स बीओएम, बिल ऑफ मटेरियलचे कंपोनंट्स अल्टर करायचे का. म्हणजे हा साबण कसा बनतो याचं सूत्र तुम्हाला द्यायचं असेल तर याला यस म्हणावं लागेल. इथं काय म्हणायला लागेल, यस. मग यस म्हटल्यानंतर तो कुठं जाईल, त्या सूत्राकडे. यस, हे जे प्रॉडक्ट आहे याला तुम्ही नाव काय देणार, मग ते नाव पहिले द्या. सोप, एंटर. हा ना, दिलं, सोप नाव दिलं. माईक बंद कर. साबण बनण्यासाठीचं सूत्र तुम्ही देताय 1 kg. 1 kg. आता साबण हा कार्टून मध्ये पण आहे, म्हणून मी इथं फक्त एक टाईप करून एंटर नाही दिला, मी एक टाईप करून स्पेस देऊन केजी टाईप केला. कारण की साबणाला 2 युनिट्स आहे. आपण फॉर्म्युला देतोय एका केजीचा देतोय, कार्टूनचा देतोय का नाही. आपल्याकडे फॉर्म्युला 1 केजीचा आहे, कार्टूनचा नाही. बरोबर. मग काय काय लागणार आहे बघा. मग आता इथं काय काय लागणार आहे आपल्याला, इथं दिलंय मागच्या स्लाइड मध्ये. कलर पिकल 100, डोरोमॅट पावडर 100 ग्रॅम आहे. 0.100 kg म्हणजेच 100 ग्रॅम. आता याला तर काही मल्टिपल युनिट्स नाहीये. पहिले काय आहे, कलर पिकल. मग कलर पिकल मी घेतो 0.100 बघ kg. अजून काय, डोरोमॅट पावडर 0.100 kg. डोरोमॅट पावडर 0.100 kg. ठीक आहे, त्याला एकच युनिट आहे त्यामुळे मी केजी पुढे टाईप करत नाहीये. अजून काय काय फॉर्म्युला मध्ये, परफ्यूम आहे 2 ग्रॅम. परफ्यूम फक्त 2 ग्रॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय, परफ्यूम नंतर आहे साल्ट 0.100 kg. 0.10 साल्ट, पहिले साल्ट मला निवडावं लागेल. साल्ट 0.100 kg. साल्ट नंतर काय आहे आपल्याकडे, सोडा आहे 100 ग्रॅम. सोडा किती आहे, 0.100 kg. सोडा नंतर काय आपल्याकडे, साल्ट नाही, स्लरी आहे अर्धा किलो आहे. स्लरी एस, स्लरी मी निवडलं. किती आहे, 0.500 ग्रॅम. त्यालाच केजी म्हटले, 0.500 kg म्हणजेच 500 ग्रॅम होणार. एंटर झालं, आपलं हे सूत्र पूर्ण झालं. एवढ्या ऍटम, एवढं मटेरियल एका किलो साबणासाठी लागणार. एंटर देतो, झालं माझं तयार. पुन्हा एंटर दिला. बाकी ठिकाणी एंटर देऊन हे काय करा, सेव्ह करा. लक्षात आलं. इथं सेट अल्टर बीओएम याला यस केलं का तो तुमच्या सूत्राकडे जा. तुम्ही काय सूत्राने हा प्रॉडक्ट तयार होणार, फिनिश गुड्स तयार होणार, ते तुम्हाला तिथं द्यावं लागेल. तुम्हाला इथं दिलेलं. आता मी हे जे घेतलेलं आहे हे काय परफेक्ट नाही, तो साबणाची बनवणारी कंपनीच ठरवेल. मी माझ्या मनाने तुम्हाला एक सूत्र दिलं, या पद्धतीने तो साबण बनत असेल. याच्यात काही व्हेरिएशन असेल, प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असेल, आहे का नाही. अजून काही आयटम त्याच्यात लागत असतील, ते भाग पुढचा. फक्त आपल्याला करायचं कसं आहे, मॅन्युफॅक्चरिंग लेजर, आपलं मॅन्युफॅक्चरिंग करायचं कसं आहे. इथं सेव्ह केलं मी, सेव्ह करून बाहेर पडतो आता स्टॉक आयटम मधून आणि आपल्या प्रेझेंटेशन कडे जातो. झालं माझं हे तयार करून झालं. सेट अल्टर जीएसटी पण मी दिला, इथं स्टॉक आयटम पण अल्टर केला, त्याच्यात बीओएम पण मी सेट केलं. सेट करून झाल्यानंतर आपण जातोय आता आपल्या एंट्रीकडे. बरोबर, करायच्या एंट्री आता आपल्याला. एक एक एंट्री आपण पूर्ण करणार आहोत. एक साथ कमांड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख आणि एंट्री होणार आहे आपली. कॅश आली म्हणून कॅश अकाउंटला डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट 1 लाख आणि नॅरेशन आहे बिंग कॅपिटल रिसिव्ह. याला हे अकाउंट्स आपण ऑलरेडी तयार केलेले असल्यामुळे ग्रुपिंग काही द्यायची गरज नाही. आणि ही एंट्री कशी देणार आहे, F6 रिसिप्ट व्हाउचर. जेव्हा आपण टॅली मध्ये एंट्री टाकू, अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेलो, अकाउंटिंग व्हाउचर F6 रिसिप्ट व्हाउचर. पहिले डेट कोणती ती बघू, कोणती डेट आहे, एक 7/8. F2 प्रेस केला, इथे 1/7 टाइप केलं, एंटर दिला. 1/7/18
रिसिप्ट वाउचर F6 रिसिप्ट वाउचर मी निवडलं, एंटर. क्रेडिट विचारतोय, क्रेडिट आहे कॅपिटलला म्हणून कॅपिटलला क्रेडिट 1,00,000 आणि डेबिट कशाला आहे कॅशला म्हणून कॅशला डेबिट 1,00,000 बिंग कॅपिटल रिसिप्ट. एंटर दिला आणि ऍक्सेप्ट करून यस केलं, सेव्ह केलं. झाली एंट्री आपली सेव्ह झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री 1,07 ती कॅश डिपॉझिट केली बँकेमध्ये, बँकेत डिपॉझिट केली म्हणून बँकेला डेबिट, बँक ऑफ इंडियाला डेबिट. आपण बँक ऑफ इंडियाच्या नावाने अकाउंट तयार केले. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 30,000 टू कॅश अकाउंट 30,000 being cash deposited into bank, being cash deposited into bank. लक्षात घ्या. करू आपण एंट्री. पण एंट्री करण्याच्या अगोदर ग्रुपिंग बघू. ग्रुप काहीच द्यायची नाहीये आणि ही एंट्री F4 कॉन्ट्रा वाउचर मध्ये आपल्याला करायची. जाऊ आपण टॅलीकडे. तारीख 30 आहे त्यामुळे तारीख बदलण्याचा काही विषय नाही. वाउचर आपल्याला बदलायचे. कॉन्ट्रा वाउचर F4 कॉन्ट्रा वाउचर मी घेतलं, एंटर दिला. क्रेडिट कशाला आहे तर कॅशला म्हणून कॅशला क्रेडिट मी देतोय 30,000. डेबिट कशाला बँक ऑफ इंडियाला म्हणून बँक ऑफ इंडियाला काय देतोय डेबिट 30,000. कॅश डिपॉझिटचे डिटेल आपल्याला इथे द्यावा लागेल किंवा मग तुम्ही स्किप करू शकता. बँकेचे डिटेल आपण देऊन नॅरेशन टाका, बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि एंटर द्या, ऍक्सेप्ट यस म्हणा. एंट्री काय झाली सेव्ह झाली. झाली तयार एंट्री. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे बघा, परचेस फॉलोइंग आयटम फ्रॉम टिल्लू राम अँड सन्स नाशिक ऑन 15 days क्रेडिट. इनवाइस नंबर 3015. कलर पिकल, डोरामॅट पावडर, परफ्यूम, साल्ट, सोडा आणि स्लरी हे या प्रमाणात आपण परचेस केलं. किती रेट आहेत ते पण आपल्याला इथं दिलेलं आहे. बरोबर. आपण पहिले ही एंट्री या पद्धतीने होईल पण आपल्याला या पद्धतीने करायची नाहीये. जीएसटी मध्ये आपण या पद्धतीने परचेस अकाउंट डेबिट टू टिल्लू राम अशी आपण एंट्री करणार नाही. आपल्याला ती इनवाइस मोड मध्ये करावी लागते. त्यासाठी आपण पहिले परचेस वाउचर निवडणार, आयटम इनवाइस निवडणार. आयटम इनवाइस निवडल्यानंतर तो आपल्याला पार्टीचं नाव विचारेल, टिल्लू राम अँड सन्स, आणि परचेस लेजर. त्या ठिकाणी आपण परचेस अकाउंट घेणार. त्याला ग्रुपिंग नाहीये कारण की अकाउंट आपण तयार केले बरोबर. आणि हे वरती दिलेले हे आयटम आपण खाली आयटमच्या लिस्ट मध्ये टाकून देणार आणि मग आपण आपलं सीजीएसटी एसजीएसटीचं लेजर निवडणार. जाऊ आपण आपल्या एंट्रीकडे. पहिले तारीख निवडू. डेट किती आहे, डेट 2/7 एंटर दिला. मग वाउचर आपलं परचेस वाउचर F9 परचेस वाउचर. नंतर सप्लायर इनवाइस नंबर तो मागतोय. सप्लायर इनवाइस नंबर काय 3015. डेट आहे 2 जुलै. पार्टीचं नाव काय आहे टिल्लू राम अँड सन्स. टिल्लू राम अँड सन्स इथं निवडलं. निवडल्यानंतर सप्लायरचे डिटेल मागतो. ते आहे ते आलेले ऑलरेडी, ते फक्त एकदा कन्फर्म करून एंटर द्या. आता या ठिकाणी परचेस वाउचर जे आलेलं आहे ते आपलं कसं आलंय अकाउंटिंग इनवाइस आलंय. इथं आपल्याला परचेस लेजर विचारलं नाही, खाली डायरेक्ट पर्टिक्युलर्स विचार. आपल्याला ते आयटम इनवाइस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. अल्टर आय किंवा ह्या आयटम इनवाइस या बटनला काय करा क्लिक करा. बघा क्लिक केल्याबरोबर इथं आपल्याला परचेस लेजर आलं. एंटर देतो मी. बाकी टिल्लू राम सन्स त्याचे डिटेल कन्फर्म करून घेतले. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आपण इथून निवडलं. आता एक एक स्टॉक आपल्याला तिथे निवडायचा आहे. मला सांगा कलर पिकल किती आहे 100 kg. 100 kg 10 रुपयाला पर किलो 1000 रुपये. त्याच्यानंतर डोरामॅट पावडर किती आहे 100 kg 10 रुपयाला पर केजी म्हणजे 1000 रुपये. नंतर परफ्यूम आहे. परफ्यूम 210 ग्रॅम आहे. किती रुपयाला एक 10 रुपयाला. बरं. त्याच्यानंतर सॉल्ट आहे बघा. सॉल्ट 25 kg घेतोय आपण. 25 kg 3 रुपयाला एक. मिठाची किंमत एकदम कमी असते. सोडा
सोडा 25 kg आपण घेतोय, 25 kg 5 रुपयाला पर केजी 125. त्याच्यानंतर स्लरी बघा, स्लरी घेतोय किती 50 kg घेतोय आपण 5 रुपयाला 1 किलो म्हणजे 250 रुपयाचा माल. अजून झालं. हे सगळे स्टॉक आयटम आपण घेतोय. अजून काही आयटम नाही. एंटर दिला. एंटर दिल्यानंतर सीजीएसटी आणि एचजीएसटी निवडायचे आपल्याला. सीजीएसटी 222, एचजीएसटी 222 आलं. आता हे जे आपण आयटम निवडले हे वेगवेगळ्या पर्सेंटेज होते. कोणी 5% होतं, कोणी 12% होतं. टॅलीने ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन केलं. 12%ला 12% कॅल्क्युलेट केलं, 5% वाल्याला 5% कॅल्क्युलेशन करून मग टोटल आपल्याला इथं काय केलं, जीएसटी काढून दिला. सीजीएसटी आणि एचजीएसटी. एंटर देतो, पुन्हा एंटर दिला. आता इथे एंटर दिल्यानंतर बिलाची डिटेल मागेल. तो बिलाची डिटेल मध्ये आपण रेफरन्स टाइप न्यू रेफरन्स, बिल नंबर आलाचे 30/15, क्रेडिट डेज 15 दिवस. एंटर दिले, ऍक्सेप्ट यस. नॅरेशन टाका बिंग क्रेडिट परचेसेस. एंटर द्या, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझं सेव्ह झालं. सेव्ह झाल्यानंतर पुढे काय सांगितलं आपला बघू. पुढे आपली मॅन्युफॅक्चरिंग ची एंट्री आहे का ना. पण ती एंट्री करण्या अगोदर आपल्याला एक 2 मिनिटं थांबायचं आहे.